नमस्कार, आपण पाहत आहे कोकणचा नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. कोकणात पावसाचं थैमान, पुढचे 5 दिवस महत्त्वाचे. मध्यवर्ती निवडणुका झाल्यास सेनेचे 100 आमदार निवडून येतील, विनायक राऊतांना विश्वास. आणि बंडखोरांना फक्त पैसाच नाही तर आणखीही काही, संजय राऊत यांचं गंभीर वक्तव्य. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. आता पाहूया सविस्तर बातम्या. कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्प माडखोल, निळेली, हरकुळ व ओझरम 100% भरले आहेत. पाऊस असा सुरू राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. पाहूयात.
मध्यावधी निवडणुका झाल्या शिवसेनेचे किमान 100 आमदार निवडून येतील असा विश्वास शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे. जे आमदार खरेदी विक्रीच्या बाजारात विकले गेलेले आहेत त्यांची मुळीच चिंता नाही आम्हाला. कालच पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिवसैनिकांना जे आवाहन केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व शिवसैनिक जसं काही 1966ची शिवसेना आहे हे गृहीत धरून पुन्हा एकदा शिवसेना तेवढ्याच ताकदीने उभी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच ह्या सर्व बंडखोरांच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाच्या कपट कारस्थानाच्या विरोधात जनतेच्या न्यायालयामध्ये जायचं. आणि आम्हाला खात्री आहे की जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर शिवसेनेचे किमान 100 आमदार हे महाराष्ट्रातली जनता निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. रत्नागिरीतली शिवसेना ही शिवसेनेचीच आहे. उदय सामंत म्हणा किंवा इतर तिकडचे केसरकर म्हणा हे ह्या शिवसेनेमध्ये आलेले होते. आयत्या वेळात नागोबाजाला म्हणतो तशा पद्धतीने त्यांचा प्रवेश झाला होता. त्यामुळे त्यांच्यामुळे शिवसेना वाढलेली नाही, शिवसेनेने त्यांना वाढवलेलं आहे. त्यामुळे ही शिवसेना रत्नागिरीतली उद्धव साहेबांची शिवसेना आहे, ह्या बंडखोरांची नाही. त्यांना नैतिक उदय सामंतांना 10 तारखेच्या मेळाव्यामध्ये येण्याचा नैतिक अधिकार नाही आणि तसं त्यांनी ते येऊ नये. ते शिवसैनिक म्हणण्याचं त्यांना नैतिक कर्तव्यच नाही आहे, ते म्हणू शकत नाही. तर हिंमत असेल तर सांगा की आम्ही भाजपवासी झालेलो आहोत. तुम्ही शिवसेनेमध्ये राहून एकतर तुम्ही शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिलं आणि तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही भाजपामध्ये गेला आणि आता तुम्ही शिवसेना पक्ष पुन्हा विकायला निघालेला. जरा तरी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा की. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. नव्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकलाय. त्याने हे कसं केलं, त्यामागे कोणती महाशक्ती काम करत होती हे लोकांना माहिती आहे. ममता बॅनर्जी यांनी यावरती खूप महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. बंडखोर आमदारांना केवळ पैसा मिळालेला नाही तर आणखी काही मिळालं आहे. यात मोठं खूप रहस्य आहे. सुरतमध्ये गुवाहाटी, गोवा, मुंबईमध्ये आमदार 11 दिवस फिरत होते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. को नए सरकार ने कल विश्वास मत हासिल किया है. कैसे किया, किस हालात में किया, उसके पीछे कौन सी महाशक्ति काम कर रही थी, ये सब पब्लिक जानती है, देश जानता है. ममता बनर्जी ने भी एक बहुत अच्छा मुद्दा दिया है. आपने कहा होगा ये जो विधायक है उनको सिर्फ पैसा नहीं मिला है और भी कुछ मिला है. कि और भी कुछ में बहुत बड़ा रहस्य है. और क्या, सूरत में, गुवाहाटी में, गोवा में, मुंबई में 10-11 दिन तक ये लोग घूमते रहे. तो ममता दीदी ने बहुत ही पते की बात कही है, सिर्फ पैसा नहीं मिला है, पैसे के सिवा और भी बहुत कुछ मिला है. तो अब ढूंढते रह जाएंगे लोग क्या मिला है क्या नहीं मिला है. लेकिन अब नई सरकार महाराष्ट्र में बनी है तो मुख्यमंत्री हो, उपमुख्यमंत्री हो, दोनों ने महाराष्ट्र के हित के लिए काम करना चाहिए. इतना मैं कहूँगा. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र, पंडूर. नाही, जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न, मिळवण्याचा नाही.
आम्ही जिंकण्याचा प्रयत्न जो आहे त्याची पायाभरणी सुरू केलेली आहे आणि त्यानिमित्ताने केंद्रीय स्तरावरनं पण जो कार्यक्रम आला आहे, ज्यात मला वाटतं प्रमोदजी तेली साहेब, नितेशजी यांचा एक बैठक झाली आहे. मी आज आलो, पुन्हा कदाचित 10 दिवसांनी येईन. त्यानंतर या लोकसभेला नियुक्त केलेले केंद्रीय जे मंत्री आहेत, अजय शर्माजी, बरोबर ना, अजय कुमार मिश्रा, गृहराज्यमंत्री हेही येणार आहेत आणि ते बैठका घेणार आहेत 20, 21, 22ला. आणि टप्प्याटप्प्याने दिलेल्या कामाची आणि प्रत्यक्षात राजकीय बांधणी या दोन्ही गोष्टीत मी स्वतः आणि आम्ही सगळे लक्ष देणार आहोत. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच देऊ शकतील. पण नव्याने स्थापित झालेल्या बाळासाहेब ठाकरेजींच्या शिवसेनेबरोबर भाजपने युती केली आहे. मी तुम्हाला विनंती करीन, हा शिंदे गट नसून ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती झालेली आहे. आम्ही विधानसभेचा अध्यक्ष बहुमताने निवडून आणलाय आणि विश्वासदर्शक ठराव सुद्धा संमत केलाय. त्यामुळे सरकार सुस्थिर आहे आणि सुकामाला लागलेली आहे. पवारांनी काही दिवसापूर्वी सरकार होणारच नाही असं म्हटलं होतं. पवारांनी त्या अगोदर 25 वर्ष महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार होईल असंही म्हटलं होतं. त्यामुळे ते मोठे नेते आहेत, ते प्रत्यक्षात बोलतात का आणि समोर निर्णय काय येतो, निकाल काय येतो हे जनता पाहते, त्यावर मी भाष्य करणार नाही. मला वाटतं ज्यांची हरलेली मनस्थिती आहे त्यांनी एकमेकाला आधार देण्यासाठी असत्य विधानांचा आधार किती घेतला तरी ते सत्य होऊ शकत नाही. की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी एकनाथजींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वातली भारतीय जनता पार्टी यांची दिलजमाई आता पक्की झाली आहे आणि त्यामुळे कोणाला मंत्री बनवा किंवा कोणाला मंत्री बनवू नका, कोणाला पालकमंत्री बनवा वा कोणाला पालकमंत्री बनवू नका, याच्यावरनं तानातानी रस्सीखेच ही कल्पोकल्पित होऊ शकते, प्रत्यक्षात असू शकत नाही. हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांची भेट माननीय नड्डाजी, माननीय मोदीजी आणि माननीय अमित शहाजींशी माझ्यापेक्षा जास्त वेळ नारायणरावांची होत असते. त्यामुळे त्याच्यावरचं विश्लेषण तेच सांगू शकते. भारतीय जनता पार्टी मराठा समाजाच्या आवश्यक आरक्षणासहित सगळ्या मागण्या, राजकीय सुद्धा, याची प्रतिपूर्तता काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र विकास आघाडी या दोन्ही सरकारपेक्षा परिपूर्ण करेल. दुर्दैवाने स्वतःच्या अहंकारासाठी उद्धव ठाकरेजींच्या शिवसेनेने आणि सरकारने केंद्राला विकासाच्या कामात अडथळाच आणला. असंख्य प्रकल्प मी सांगेन, कधी समोर येऊन सुस्पष्ट, कधी पडद्याआड लपून. माझा अहंकार माझ्या राज्यातील जनतेच्या विकासापेक्षा महत्त्वाचा आहे हे उद्धव ठाकरेजींच्या सरकारने केलं. त्यातलाच एक परिणाम म्हणून आमचा चौपदरी मुंबई गोवा महामार्गात गती मिळाली नाही. आता डबल इंजिनचं सरकार आहे, खाली शिंदे फडणवीस आणि वर माननीय मोदीजी आणि त्यात माननीय नारायणराव राणे सुद्धा. आता या चौपदरी कामाला दसपदरी गतीने आम्ही पुढे जाऊ. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्यार,
आनंदी रहा. बाळासाहेबांची शिवसेना ज्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला ते आमदार निवडून आले नाहीत. नारायण राणे भुजबळांसोबत गेलेले पुन्हा निवडून आले नाहीत अशी आठवण अजित पवारांनी करून दिली. अधिवेशनात ते बोलत होते. पाहूया. 8-10 दिवसात राज्यामध्ये इतकं काही बरंच घडलं की शिवसेने सोडून म्हणजे म्हणताना बाहेर म्हटलं जातं की आता काल 39 होते, आज 40वा पण तुम्हाला मिळाला. 40 आमदार शिवसेनेचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्यावर अविश्वास दाखवून तुम्ही त्या ठिकाणी बाजूला गेला. त्याच्यावर उद्धव ठाकरे साहेबांना पद सोडावं लागलं. त्याच्यामध्ये शिवसैनिकांच्या मध्ये काय मेसेज गेला ह्याची जरा आपण माहिती घ्या. आता वरवर जरी दिसत असलं तर एक गोष्ट मी निश्चितपणे आजच्या या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातला सांगू इच्छितो की ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली हिंदू हृदय सम्राट यांची शिवसेना ही फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला किंवा त्याच्यातनं काही अडचणीमुळे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. इथं भुजबळ साहेब आहेत. भुजबळ साहेबांनी पण 18-19 आमदारांना घेऊन ते बाहेर पडले होते. परंतु त्याच्यानंतर उदय सामंत, गुलाबराव पाटील एकही आमदार नंतरच्या निवडणुकीत निवडून आला नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर राणे साहेबांच्या बरोबर देखील शिवसेना फुटली. त्याच्यातही निवडणुका झाल्यानंतर किती आमदार निवडून आले ह्याचं जरा आत्मचिंतन आत्मपरीक्षण त्या ठिकाणी सगळ्यांनी केलं पाहिजे. अरे नाही रे बाबा, संदीपांजी मिरच्या झोंबल्या पाहिजे असं सांगताय का? आता काय तुमचं बोलावं मी? म्हणजे तुम्ही मंत्री होता, आपण एकत्र काम केलं आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला सांगताय असं काही त्याच्यामध्ये पाठव की मिरच्याच झोंबल्या पाहिजे. अरे काय मिरच्या झोंबल्या पाहिजे? संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांच्या गटानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं समर्थन करणाऱ्या 14 आमदारांना नोटीस बजावले. विशेष म्हणजे शिंदे गटानं बाळासाहेब ठाकरेंचा आदर असल्याचं सांगत आदित्य ठाकरे यांनाही नोटीस दिली नाही. यावरती शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया पाहूयात. है आपके साथ उनको डिस्क्वालिफिकेशन का नोटिस शिंदे कैंप की तरफ से दिया गया है सर, उस पर क्या कहेंगे? नहीं ठीक है, देने तो ये एक लीगल प्रोसेस होता है. आदित्य ठाकरे जी को छोड़ कर क्यों मुझे पता नहीं. वो कह रहे हैं कि बाला साहब की रिस्पेक्ट करते हुए उन्हें नहीं दिया, बाकी सबको इसलिए जो 14 है वो भी बाला साहब ठाकरे के ही चेले और शिवसैनिक है. सर है आपके साथ उनको डिस्क्वालिफिकेशन का नोटिस शिंदे कैंप की तरफ से दिया गया है सर, उस पर क्या कहेंगे? नहीं ठीक है, देने तो ये एक लीगल प्रोसेस होता है. आदित्य ठाकरे जी को छोड़ कर क्यों मुझे पता नहीं. वो कह रहे हैं कि बाला साहब की रिस्पेक्ट करते हुए उन्हें नहीं दिया, बाकी सबको इसलिए जो 14 है वो भी बाला साहब ठाकरे के ही चेले और शिवसैनिक है. सावंतवाडी येथील सेंट्रल इंग्लिश स्कूलचा 10वीचा निकाल 100% लागला होता. या गुणवंत विद्यार्थ्यांचा मंगळवारी प्रशालेच्या वतीनं गौरव करण्यात आला आहे.
सावंतवाडी येथील सेंट्रल इंग्लिश स्कूलचा 10वीचा निकाल 100% लागला होता. यामध्ये मोहम्मद काझीमुल्ला यानं 94.80% गुणांसह प्रथम, रुशदा पडवेकर हिनं 92.40% गुण मिळवून द्वितीय, तर आर्य गावडे यानं 91.40% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला होता. या गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा संस्थेच्या माध्यमातून गौरव करण्यात आला. शाळेचा निकाल यंदाही 100% लागला. यात अस्मा ताडवी, फैजा बेग, मसिरा नदाफ, आयशा नदाफ, मोहम्मद दुर्वेश, झिशान खानापुरी, अफान मनियार, मुक्ता सूर्यवंशी, अर्नाज नाईक, तनिष्का पवार, राजन बरुडे, मोहम्मद सापिद्या, राजाकृष्ण तुळेकर, कौस्तुभ कावले, मुबाशिरा शेख, मिजबा शेख, बबली करमळकर, धनंजय साळगावकर, नितेश ठाकूर, मोहम्मद कैफ खान, झियान जुगारी, सामिया शेख, शाहनाज मेमन, मोहम्मद शाह, इमाज बेग, अरिशिन बेग, सुफिया मलानी, वेदांत मेस्त्री यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केलाय. या सर्व गुणवंतांचा व्हाईस प्रेसिडेंट निलोफर बेग, जॉईंट सेक्रेटरी सुलेमान बेग, सदस्य हिदायतुल्ला खान, प्रिन्सिपल निर्मला हेशागोळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. Good morning. I am Zaki Mullah from class 10. Heartily welcome to all the parents and teachers who are present on this auspicious day. Many of us had worked very hard in the past 1 month. Many of us come with flying colors, but some may not. I, on behalf of all the students, would like to thank you to all the teachers for their countless hours. Thank you. ये मेरा लास्ट दिन आज स्कूल में, इसके बाद मैं एक्स स्टूडेंट्स कहलाऊंगा और बहुत टीचरों ने मुझे सपोर्ट किया, मैडम ने बहुत सपोर्ट किया. थैंक यू. Today I am here to say that teachers, thanking teachers and respected madam. Good morning everyone, respected members, all parents and friends. Felicitation ceremony. Thank you all members and all for helping us. And teachers for so many, and teachers who taught us for so many years. Thank you. संस्थेचे प्रेसिडेंट इम्तियाज खानापुरी, व्हाईस प्रेसिडेंट नसीर शेख, व्हाईस प्रेसिडेंट निलोफर बेग, सेक्रेटरी समीर बेग, जॉईंट सेक्रेटरी सुलेमान बेग, ट्रेझर इस्माईल शेख, सदस्य रिझवान पटेल, तौकीर शेख, रफीक शेख, हिदायतुल्ला खान, मुश्ताक अब्दुल तुरेकर, नाझीर बेग, मुश्ताक बागवान, समीर बागवान, परवेज बेग यांसह संचालक मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं. यावेळी मारिया पिंटो, मारिया अल्मेडा, नुसरत शेख, फिरदोस ख्वाजा, स्मृती गोडकर, नीलम सावंत, सना गवंडी, विष्णू माणगावकर, शीतल मोरजकर, सुक्रीना डिसोजा, तस्मीन शेख, फरीदा बागवान, ललिता वराडकर, मुमताज नाईक, खुरनिसा शेख, नासिम खान, हसीना मुल्ला आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. तुम्ही हे जे यश मिळवलं आहे, पालकांनी बऱ्यापैकी तुम्हाला सहकार्य हे करतच राहतील, पण त्याच्या पलीकडे हे शाळेत जाऊन शिक्षक म्हणा, प्रिन्सिपल म्हणा, आपा म्हणा, शिपाईपासून प्रत्येक ह्याच्याकडनं आम्ही पालकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. कारण आम्ही घराकडे असताना, आजूबाजूला असताना पालक वर्ग कुठेही लक्ष देतो, पण शाळेत सोडल्यानंतर सकाळी आल्यापासून संध्याकाळीपर्यंत जेवढी रिस्पॉन्सिबिलिटी असते शिक्षणाची, तसेच मुलांची पण असते.
आणि इतर शाळेंपेक्षाही इथे आम्हाला चांगल्यात चांगलं ज्ञान, जसं आता मॅडम म्हणाले, सर म्हणाले की शिक्षण हे कुठल्याही शाळेत मिळतं, पण मॅनर्स आणि शिक्षण याच्यात खूप फरक आहे. शिकून खूप शिकतो, पण माणसाला काय बोलावं, कुठच्या वेळेला काय बोलावं ते कळणं महत्त्वाचं आहे. कारण कुठचं काय बोलणं, कुठच्या वेळेला महत्त्व आहे, त्याला खूप महत्त्व आहे. जसं आज तुम्ही 10वी पास झालात, हे तुम्ही आयुष्याचं हे सुरुवात आहे. 10वी नंतर खरं तुमचं सुरुवात झाली आहे तुमची. 11वी 12वी जे ज्याच्या मनात जे जे आहे, सर म्हणाले, टीचर म्हणाले की प्रत्येकाची इच्छा वेगळी असते, पालकांची इच्छा वेगळी असते. पण पालकांपेक्षाही सध्या मुलांना ज्ञान जास्त आहे आणि आजची काळाची जी गरज आहे त्यांचा त्यांनी विचार करून त्या ठिकाणी उडी घ्यावी, जेणेकरून आता तुम्ही एक मार्ग निवडाल, पण त्या मार्गावरून पुढे जाऊन U-टर्न नसेल फक्त, असा मार्ग पत्करू नका. की ज्या ठिकाणी आता जर कोणाला, आता माझ्याच मुलग्याला NDA घ्यायचा आहे, तो सायन्सकडे, तो जर आर्ट्सकडे वळला तर त्याला पुढे कुठे चान्स नाही. त्या ठिकाणी आजच्या नंतर तुम्ही उद्या तुमची मनं बदलू शकतात. आज मित्र ह्या कॉलेजमध्ये जातोय, आज मित्राने ही साईड घेतली आहे, हे चुकीचं करताय तुम्ही स्वतः फोकस करा तुमच्या लाईफवर की तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे, जेणेकरून उद्या त्या ठिकाणी तुम्ही ढासळणार. चला बाबा, आज मी डॉक्टर व्हायचं आहे, आज डॉक्टर नको, आज मला इंजिनियर व्हायचं आहे. त्याची पूर्वतयारी करा. आता जसं काय कुठे अडलं तर मॅडम आहेत, सर आहेत, कोणाचं गाईडलाईन घ्या की काय करायचं आहे आणि काय नाही आहे, आणि तसं वागा. आणि पुन्हा एकदा मी सरांचे, सर्वांचे, टीचरांचे, मॅडमांचे, खास करून मला 12 ते 13 वर्ष झाली या शाळेशी माझे संबंध आहेत. मध्ये मी 2-3 वेळा काढायचं पण म्हटलेलं मुलांना, पण फक्त मी शाळेकडे कोणाकडे बघितलं नाही, फक्त मॅडमांकडे बघितलं मी. आणि मॅडम म्हणाले मी आहे, आणि फक्त मॅडमांवर विश्वास ठेवला आणि पूर्ण शिक्षक वर्गावर, आणि मी ठेवलं, आणि आज त्याचं मला चांगलं फळ मिळालं. असं म्हणत नाही मी, पालकांच्या वतीने कोणच बोललं नाही म्हणून मी उभा राहिलोय. आणि खरोखर पालकांच्या सर्वांच्या वतीने मी आभार मानतोय शाळेचं, आणि शाळेतल्या सर्व म्हणजे आपापासून वरिष्ठांच्या अध्यक्षापर्यंत सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो पालकांच्या वतीने. आणि सर्वांना सर्वप्रथम सावंतवाडी मर्कज जमात मुंबई आणि शाळेच्या वतीने सगळ्या टॉपर्सना आणि सगळ्या स्टुडंट्सना हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा आहे. आज तुम्हाला या ठिकाणी बोलवून मार्कशीट देण्याचं एक निमित्त झाले. तुमच्या शाळेत असं मार्कशीट देण्याचा असा कार्यक्रम होत नसेल कदाचित, पण आमच्या शाळेत दरवर्षी होतो. आणि ही जी बॅच आहे, स्पेशल बॅच म्हणायला हरकत नाही, कारण जवळपास 4-4.5 महिने ऑनलाईन घरात लाईव्ह क्लास यांनी केले, आणि पुढील उरलेले 7 महिने किंवा 7.5-8 महिने शाळेमध्ये ऑफलाईन शाळा केली. बाकीच्या शाळा सुरू नसतानाही आमची शाळा ऑफलाईन सुरू झाली आणि आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायला सुरू केलं. या 75% शिक्षण ऑनलाईन ऑफलाईन घेऊन सुद्धा आमची मुलं आज या ठिकाणी भरघोस यश प्राप्त करून आली आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि 100% निकालाची जी सेंट्रल इंग्लिश स्कूलची परंपरा आहे, ती परंपराही सुद्धा तुमच्या बॅचने राखून ठेवली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पण मानतो. सर्व पालकांनी आजपर्यंत, काही पालक 10 वर्ष शाळेला जोडलेले असतील, काही पालक 12 वर्ष जोडलेले असतील KG पासून वगैरे, सर्व पालकांचं फार मोठं मोलाचं योगदान आमच्या शाळेला लाभलेलं आहे. प्रत्येक चांगलं असो व वाईट असो, कुठच्याही प्रसंगी पालकांनी आम्हाला साथ दिली. आमच्या शाळेला, आमच्या मॅनेजमेंटला आम्ही सगळ्या पालकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि तुमचे पालकांचे सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन करतो. 10 वर्ष आज पालकांनी तुम्हाला आमच्या शाळेत ठेवलं, आमच्या सगळ्या शिक्षकांनी तुम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं. शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्याला घडवण्याचं काम हे शिक्षक करतात. जे शिक्षण आपण मूलभूत शिक्षण म्हणतो किंवा बेसिक नॉलेज जे आपण घेतो, ते जे शाळेतलं जे शिक्षण असतं ना, ते शाळेतलं शिक्षण आपल्याला संपूर्ण आयुष्यभर लक्षात राहतं. कॉलेजमध्ये शिकवलेलं प्रोफेसर लोक जे शिकवतात ते आपल्या कधीच लक्षात राहत नाही.
पण शाळेत आपल्याला काय शिकवलं ह्या गोष्टी आपल्याला आयुष्यात नेहमी आठवत राहतात आणि तशाच तुम्हालाही भविष्यात तुमच्या आठवतील. कारण सर्वात पहिल्यांदा शिक्षणाची शिदोरी जी असते ती शाळेतूनच बांधली जाते. प्रत्येक क्लासला, फर्स्ट स्टँडर्डला, सेकंड स्टँडर्डला जसं तुम्ही पायरी चढत जातात तसे प्रत्येक टीचर वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला नॉलेज द्यायला सुरू करतात आणि ते नॉलेज घेत घेत तुम्ही आज 10वीपर्यंत पोहोचला. एक चौकट होती तुमच्यासमोर, शाळा, घर, टीचर्स आणि पॅरेंट्स. ही 4 चौकट जी होती ती आज चौकट संपणार आहे. उद्यापासून तुम्ही जगातल्या किंवा देशापुढे, देशाच्या तुमच्या आयुष्यातल्या मोठ्या समुद्रामध्ये उडी घेणार. ज्या समुद्रामध्ये यशस्वीपणे तुम्हाला पोहायला आलं पाहिजे आणि ते पोहण्यासाठीचं शिक्षण जे आहे ते तुम्हाला शाळेच्या माध्यमातून, टीचरांच्या माध्यमातून आणि तुमच्या पालकांच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेलं आहे आणि त्या शिक्षणाच्या जोरावरती तुम्ही त्या समुद्रात पोहायचं आहे. जो अगदी चांगल्या प्रकारे त्या भविष्याच्या समुद्रात पोहून वर येईल तो नक्कीच यशस्वी होईल. त्यामुळे ज्या निवडीचं तुम्हाला ज्ञान तुम्हाला आवडेल, जे तुम्हाला शिक्षण पुढे घेण्यासाठी आवडेल त्या शिक्षणाकडे तुम्ही वळा. तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या साईडला तुम्ही निवडा. कॉमर्स असेल किंवा आर्ट्स असेल, सायन्स असेल. पालकांना सुद्धा विनंती आहे तुमच्या पाल्यांना ज्या शिक्षणामध्ये आवड आहे त्या शिक्षणामध्ये त्याला पुढे जायला द्या. समजा कोणाला जर कॉलेजला जायचं नसेल, कुठच्या डायरेक्ट वेगळ्या कोर्सला जायचं असेल, वेगळ्या क्षेत्रात जायचं असेल तरी त्याची त्याला तुम्ही ते अडवणूक करू नका. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल तिथे तुम्हाला आयुष्याचं ॲम्बिशन घेऊन तुम्ही आतापासूनच गेलात तर पुढे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. उद्या सकाळी तुमच्यातलाच कोणतरी डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, तुमच्या आणखी वेगवेगळ्या पदावर असतील, कोण उद्या सकाळी राजकारणात पण असेल. त्याच्यामुळे तुम्ही जी साईड निवडणार ती योग्य साईड आताच त्याचा व्यवस्थित निवड करा आणि त्या निवडीप्रमाणे पुढे आयुष्यामध्ये जा. आजपर्यंत तुम्ही तुमच्या पालकांचं नाव उज्ज्वल केलं, यापुढेही तुमच्या आयुष्यात तुमच्या पालकांचं नाव उज्ज्वल करा. शाळेला नेहमीच तुमची गरज लागेल. आता कदाचित पुढे शाळा सुद्धा माजी विद्यार्थी संघटना सुरू करतील असं वाटतंय, पण ती जे संघटना सुरू झाल्यानंतर एक्स स्टुडंटच्या असोसिएशनला सुद्धा तुम्ही जॉईन व्हा सुरू झाल्यानंतर. म्हणजे शाळेशी नेहमी तुम्ही टचमध्ये राहाल आणि तुमच्या शाळेसाठी तुम्ही पुढे भविष्यात तुमच्या परिस्थितीने, तुमच्या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न कराल ही मी आशा बाळगतो. आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण या फेलिसिटेशन प्रोग्रामला आलात, सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. 2021-22 का रिजल्ट तो हो चुका है और जिसमें नुमाया कामयाबी मिली है. सबको पहले सबसे अव्वल मैं स्कूल की जानिब से सबको बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ. अब यहाँ से तुम्हारा नया करियर शुरू हो जाता है. यहाँ 10वीं तक हुआ, इसके बाद में 11वीं 12वीं जैसी अपनी चॉइस है, आर्ट्स है, कॉमर्स है, साइंस है, जैसे आपकी चॉइस के मुताबिक. परिस्थिति अगर बदल से मत करो, आपकी चॉइस जो होगी जिस साइड में जाने का वही साइड चुन लो. और अच्छे जैसे यहाँ पर रेंज अपना रखा था संभाल कर, उसी तरह से अगला भी रेंज संभाल कर रखो. फिर अगली भी करियर के लिए मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ आपको. और ये कहूँगा यहाँ पर इसके पीछे मेहनत, बच्चों की भी मेहनत थी, सरपरस्त की भी मेहनत थी और टीचरों की मेहनत थी. तीनों का जब एक जगह होती है, एक जगह हो जाती है तो ये नुमाया कामयाबी हासिल हो जाती है. मैं तमाम बच्चों को किस तरीके से कहूँगा कि अगर जो अपना मुस्तकिल अल्लाह ताला सवार है. कहा जाता है कि एक पत्थर की भी तकदीर संवर जाती है, एक पत्थर की भी तकदीर संवर जाती है. शर्त ये है कि उस तरीके से चला चले. जब तुम यहाँ पर पहली बार आए थे और आज यहाँ से निकल रहे हैं, इसमें कितना फर्क हो रहा है. यहाँ से टीचरों ने तलाश करके जाए, पत्थर को तलाश कर हीरे बनाए तुमको, और यहाँ पर जाएंगे वहाँ अपना नाम, स्कूल का नाम, अपने वालिदैन का नाम रोशन करो. तो मैं ये 2-4 शब्द कहकर मैं अपनी जगह लेता हूँ. जय हिंद. सर्वप्रथम मी आज सगळ्या सत्कारमूर्तीचं मनपूर्वक अगदी अभिनंदन करते. त्यांच्या पालकांचा त्यांच्या यशात वाटा आहेच, पण मुलांचा मोठा वाटा आहे. आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे, मॅडमने सांगितल्याप्रमाणे कोरोनाच्या ज्या परिस्थितीत आपण फेस केलंय, सगळ्यांनी त्याला तोंड दिलंय, त्या परिस्थितीतून एवढं यश बाहेर येऊन मिळवणं हे खरोखर खूप मोलाचं आहे तुमचं यश.
आणि ह्याचं तुम्हाला संपूर्ण श्रेय देणं हे आमच्या शाळेतर्फे माझं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे तुमच्या श्रेयात जरी वाटे असले, तुमच्या पालकांचा असला, टीचर्सचा असला, की तुमचा पण तेवढाच सहभाग आहे. त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. दुसरी गोष्ट म्हणजे आता सरांनी सांगितलं की तुम्ही कुठचंही क्षेत्र निवडा, सुरज सर म्हणाले त्यात तुम्ही यश संपादन करा. विचारपूर्वक क्षेत्र निवडा, त्यात तुम्ही यश संपादन करालच, कारण तुमची कुवत आहे. आम्ही आमच्या मुलांना घडवताना प्रत्येक गोष्टीचा विचार करून घडवतो. फक्तच त्यांना अभ्यासात नाही तर मॅनर्स पासून सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत. पुढच्या आयुष्यात सुद्धा तुम्ही हे मॅनर्स असेच व्यवस्थित दाखवा ही माझी अपेक्षा आहे. कारण प्रत्येक मनुष्य हा आपल्या बोलण्यातून त्याचे मॅनर्स दाखवत असतो. त्याचे जे संस्कार असतात, माणसाने तोंड उघडले की त्याचे संस्कार दिसतात, असं माझं तरी मत आहे. मला वाटतं सगळे सहमत असतील त्याच्याशी. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट बोलण्यापूर्वी विचार करा, 2 वेळा विचार करा आणि बोलत चला. कारण आतापर्यंत तुमचं आयुष्य हे शाळेच्या एका छोट्याशा कोशात सुरक्षित होतं. कोश माहित आहे ना तुम्हाला, कपूस. याच्या पुढे तुम्हाला हे तुमचं वाईड झालेलं आहे. तो सगळा आयुष्याची जी तुमची सीमारेषा आहे, लिमिट्स आहेत, वाढलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला आता सारखं ऍडवाइस द्यायला जास्त कोणी नसणार आहे. मार्गदर्शन तुम्हाला पुढे आयुष्यात होतच राहील. तुमच्या प्रोफेसर असतील, कोण असतील, पण जसं शाळेत मिळत होतं ते मार्गदर्शन तुम्हाला याच्यामध्ये नसणार. ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्या जबाबदारीवर तुम्ही थोडीशी जबाबदारी, आता तुम्ही सुज्ञान झालात त्याच्यामुळे थोडीशी जबाबदारी घ्यायला शिका. जबाबदारीने वागा. प्रत्येक गोष्टीत तुमचे मॅनर्स, तुमचे संस्कार हे कायम राखा. तुमच्या जगाला तोंड देताना याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आता सर म्हणाले की तुमचा निरोप समारंभ आहे, सेंड ऑफ शाळेतर्फे झालेला आहे तुमचा, पण तो खरा तुमचा निरोप समारंभ नसतो. हा खरा निरोप समारंभ असतो, कारण आजपासून तुम्ही शाळेतून सेंड ऑफ नंतर सुद्धा परीक्षेसाठी वगैरे येत राहता. आजपासून तुम्ही आमच्या शाळेतून माझी विद्यार्थी झाला. इथपर्यंत आजी होता, आता माझी झालं. त्याच्यामुळे एक्स स्टुडंट म्हणून तुमचा रिस्पेक्ट तुमचा कायम केला जाईल. कधीही या, शाळेची गरज लागेल, शाळा तुमच्यासाठी, मॅनेजमेंट तुमच्यासाठी कायम उत्स्फूर्तपणे मदत करेल. तुम्ही पण शाळेला विसरू नका, तुमच्या पालकांना पण विसरू नका. त्यांचं पण तेवढंच योगदान आहे तुमच्या याच्यात, यशात, प्रत्येक याच्यात. त्याच्यामुळे आता निरोप समारंभाच्या वेळी एवढंच सांगते की हार, फुलं हे सगळे होत राहतात, पण मी एवढंच म्हणेन की आभाराची भार कशाला अन फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये घर बांधूया, या घराला दार कशाला, या घराला दार कशाला. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. कोकणात पावसाचं थैमान, पुढचे 5 दिवस महत्त्वाचे. मध्यवर्ती निवडणुका झाल्यास सेनेचे 100 आमदार निवडून येतील, विनायक राऊतांना विश्वास. आणि बंडखोरांना फक्त पैसाच नाही तर आणखीही काही, संजय राऊत यांचं गंभीर वक्तव्य. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.